Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now, today we are learning file operators. Unit number 5, that is file handling or file operator. Okay. The first point is what is mean by first file or what is mean by stream. तर मला कोणी सांगेल फाईल म्हणजे काय? Anyone tell me what is mean by file? Okay, file is a collection of related data to store in some storage device like pen drive, CD. ठीक आहे, आपण एखादा डेटा, एखादा इन्फॉर्मेशन स्टोर करून ठेवतो त्यालाच आपण काय म्हणतोय फाईल. आणि स्ट्रीम म्हणजे काय? स्ट्रीम इज अ लॉजिकल एंटिटी दॅट कॅरी और कंझ्युम डेटा. ज्यावेळेस आपण C++ प्रोग्राम स्टार्ट करतो, जसे आपल्या हिडर्स फाईल्स असतात, आयो स्ट्रीम, conio.h, आयो स्ट्रीम, ज्या असतात हिडर्स फाईल, त्यावेळेस स्ट्रीम क्लासेस यूज करताना हिडर फाईल कुठली द्यायची आपल्याला? stream.h. कुठली हिडर फाईल मेन्शन करणारे आपण स्टुडंट? stream.h. ठीक आहे. स्ट्रीमचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट असतं टेक्स्ट स्ट्रीम आणि बायनरी स्ट्रीम. हा ही जनरल इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला बुक्स मध्ये नाहीये, पण एक डिटेल साठी मी तुम्हाला सांगून ठेवते. देर आर 2 टाइप्स ऑफ स्ट्रीम. फर्स्ट वन इज अ टेक्स्ट स्ट्रीम अँड सेकंड वन इज अ बायनरी स्ट्रीम. सिक्वेन्स टेक्स्ट स्ट्रीम Hello, I am audible? Yes, ma'am. Okay. Text string, sequence character and binary is a collection of bytes. ठीक आहे. 2 टाइप्स होते. What is mean by file? आता फाईल सगळ्यांना कळले. फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा स्टोर इन सम स्टोरेज डिव्हाइस. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रीम, ज्यावेळेस आपण स्ट्रीम क्लासेस यूज करणार आहे त्यासाठी आपल्याला हिडर फाईल कुठली यूज करायची आहे? stream.h. क्लिअर? मेन पार्ट आपला स्टार्ट होतोय स्ट्रीम चे युजेस. आता स्ट्रीम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय, त्याचे युजेस कशासाठी होत आहे हे बघा. C++ provide a set of string classes with lots of function to perform data input and output function. म्हणजे आपला इनपुट आणि आउटपुट फंक्शन ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो त्यावेळेस आपले कुठले क्लासेस यूज होणार आहे? स्ट्रीम क्लासेस. जसं स्क्रीन मध्ये मी दाखवले Cin. आता Cin सगळ्यांना माहिती आहे, इनपुट फ्रॉम स्ट्रीम ऑब्जेक्ट कनेक्ट टू अ कीबोर्ड. Cin म्हणजे काय देतोय आपण? इनपुट और आउटपुट. व्हॉट इज बाय Cin? स्टुडंट्स टेल मी व्हॉट इज मीन बाय Cin आपण and इनपुट घेतो Cout? मॅम. युजर कडनं इनपुट घेतो, Cin ते स्टोर होतं. आणि काय? आउटपुट ऑफ स्ट्रीम. ठीक आहे. हे 2 पॉइंट्स तुम्हाला नोन आहे. स्ट्रीम मध्ये आपल्याला काय यूज करायचं? इनपुट आणि आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे. आता हे परफॉर्म कसं होतं एक स्ट्रीम बघा. ज्यावेळेस आपण एखादा डेटा इनपुट स्ट्रीम म्हणजे सीईने आपण एखादा इनपुट डेटा प्रोसेसिंग करतोय, तो कुठे जाणार आहे? तुमच्या प्रोग्राम मध्ये. त्याच्यावरती प्रोसेसिंग होऊन आपल्याला आउटपुट डेटा काय भेटतोय? आउटपुट मध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतोय. जो सिंपल डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेला आहे, डिक्स फाईल थ्रू आपण रीड डेटा फ्रॉम द डिस्क. मग ते इनपुट स्ट्रीम आपण कुणाला प्रोसेसिंग करतोय? आपल्या प्रोग्रामला. प्रोग्राम त्या इनपुट डेटा प्रोसेसिंग करून त्याच्यावरती काय होणार आहे? तुमचं आउटपुट डेटा आफ्टर प्रोसेसिंग. ठीक आहे. इनपुट देणार, त्याच्यावरती प्रोग्राम डिफाईन होणार आणि त्याचा आपल्याला आन्सर काय भेटणार? आउटपुट जे असेल ते नेक्स्ट आपलं आउटपुट असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. स्ट्रीम्स मध्ये बघा, मी जसं सांगितलं इनपुट स्ट्रीमचे 2 पार्ट्स पडतात, दॅट इज टेक्स्ट और बायनरी. सेम ॲज इट इज इनपुट आउटपुट. फर्स्ट वन इज अ फाईल इनपुट स्ट्रीम
अँड फाईल आउटपुट स्ट्रीम. मी आता फर्स्ट स्ट्रीम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं इनपुट स्ट्रीम म्हणजे सी इन अँड आउटपुट स्ट्रीम म्हणजे सी आउट. क्लिअर. आता इनपुट स्ट्रीम कशासाठी यूज होणार आहे? रीड डेटा फ्रॉम अ डिस्क फाईल टू दी प्रोग्राम अँड आउटपुट स्ट्रीम राईट डेटा टू दी डिस्क फाईल फ्रॉम द प्रोग्राम. सेम ॲज इनपुट आणि आउटपुट. मग सी इन आला तर कशासाठी यूज होणार आहे? तो इनपुट स्ट्रीम साठी आणि सी आउट आला तर तो आउटपुट स्ट्रीम साठी. दोघांचा यूज कळलाय. इनपुट स्ट्रीम कशासाठी होणार आहे यूज? रीड डेटा फ्रॉम द डिस्क फाईल टू दी प्रोग्राम अँड आउटपुट स्ट्रीम राईट डेटा टू द डिस्क फाईल फ्रॉम दी प्रोग्राम. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट वन इज अ इनपुट आउटपुट सिस्टीम ऑफ C++ कंटेन. जो मेन टाइप्स तुमचा स्टार्ट होतोय इनपुट आउटपुटचे फंक्शन, ते बघा कुठले कुठले? IF स्ट्रीम, देन OF स्ट्रीम अँड F स्ट्रीम. आता IF मीन्स काय? प्रोव्हाइड इनपुट ऑपरेशन ऑफ अ फाईल. अँड OF स्ट्रीम म्हणजे काय? प्रोव्हाइड आउटपुट ऑपरेशन ऑफ फाईल. म्हणजे IF स्ट्रीम इज अ इनपुट स्ट्रीम अँड OF स्ट्रीम इज अ आउटपुट स्ट्रीम. क्लिअर. प्रत्येक वेळेस आपल्याला दोनच वर्डचा मिनिंग भेटतोय, इनपुट आउटपुट, सी इन सी आउट. क्लिअर. तर फाईल इनपुट स्ट्रीम, हे बघा IF इनपुट फाईल स्ट्रीम, फुल फॉर्म समजतोय IF चा? इनपुट फाईल स्ट्रीम. देन OF आउटपुट फाईल स्ट्रीम. आता इनपुट फाईल स्ट्रीम हा काय करतोय? प्रोव्हाइड द इनपुट ऑपरेशन ऑन फाईल अँड आउटपुट स्ट्रीम इज प्रोव्हाइड द आउटपुट ऑपरेशन ऑन फाईल. Then next one is a F stream, that is file stream. It support to simultaneous input and output operation of file. जे both input आणि output operation हा कुठला परफॉर्म करतोय? फाईल स्ट्रीम. क्लिअर. फर्स्ट वन बघितलं फाईल इनपुट स्ट्रीम, त्याचा यूज आहे रीड द डेटा फ्रॉम द डिस्क फाईल टू द प्रोग्राम. अँड नेक्स्ट वन इज अ फाईल आउटपुट स्ट्रीम, दॅट इज राईट डेटा टू द डिस्क फाईल फ्रॉम द प्रोग्राम. ठीक है. There are three types, that is IF stream, that's the input file stream. Second one is the output file stream and F stream means file stream, जो both input आणि output operation perform करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे? फाईल स्ट्रीम. क्लिअर. इज दॅट क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. Yes. ओके. नेक्स्ट वन, आता जे आपण इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम बघितलं, फाईल स्ट्रीम बघितलं, तर त्याचा डिफॉल्ट मोड पॅरामीटर मध्ये कसं मेन्शन होतं? एक सिंपल चार्ट मी दिलेला आहे बघा. OF स्ट्रीम. OF स्ट्रीम ही कशासाठी यूज करतोय आपण? इनपुट और आउटपुट? आउटपुट साठी. आणि IF स्ट्रीम ही कशासाठी यूज करणार आहे? इनपुट साठी. आणि F स्ट्रीम मीन्स काय? फाईल स्ट्रीम, जे बोथ इनपुट आणि आउटपुट ह्या दोघांसाठी यूज होती, जसं मी फर्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला हे सांगितले. क्लिअर. हे बघा, इनपुट स्ट्रीम, इनपुट फाईल स्ट्रीम, आउटपुट फाईल स्ट्रीम अँड नेक्स्ट वन इज अ फाईल स्ट्रीम. इट सपोर्ट टू सायमल्टेनियस इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन ऑन फाईल. क्लिअर. हा टेबल समजलाय सगळ्यांना? OF स्ट्रीम मीन्स काय, IF स्ट्रीम मीन्स काय, F स्ट्रीम मीन्स काय? क्लिअर. येस मॅम. OF stream means output, IF stream means input and F stream both input and output function. ठीक आहे. यांचे डिफॉल्ट मोड पॅरामीटर कसे लिहिणारे कळलं? ओके. देन नेक्स्ट वन, हे आपले स्ट्रीम क्लासेस आहेत, दॅट इज IF स्ट्रीम, IO स्ट्रीम, OF स्ट्रीम, O स्ट्रीम, I स्ट्रीम अँड फाईल स्ट्रीम. आता I स्ट्रीम मीन्स इनपुट स्ट्रीम, O स्ट्रीम मीन्स आउटपुट स्ट्रीम, IF स्ट्रीम म्हणजे इनपुट फाईल स्ट्रीम, IO स्ट्रीम इनपुट आउटपुट स्ट्रीम, OF स्ट्रीम मीन्स काय? आउटपुट फाईल स्ट्रीम, F स्ट्रीम मीन्स काय? फाईल स्ट्रीम. याचे फुल फॉर्म सगळ्यांना समजत आहे? O. क्लिअर. I स्ट्रीम मीन्स काय? व्हॉट इज मीन बाय I स्ट्रीम? इनपुट स्ट्रीम. व्हॉट इज मीन बाय IO स्ट्रीम? इनपुट आउटपुट स्ट्रीम. क्लिअर. हा सिंपल टेबल. आता तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन असणार आहे, स्ट्रीम क्लासेस कुठले कुठले, तर तुम्हाला हे मेन लिस्ट आउट करायचे. क्लिअर. आता इनपुट कशासाठी आहे, आउटपुट कशासाठी, हा चार्ट तुम्हाला कळलाय. ठीक आहे.
हो मॅम. आता या क्लासेस मध्ये आय स्ट्रीम याचा यूज कशासाठी होतो तो बघा. आय स्ट्रीम दॅट इज द क्लास प्रोव्हाइड बेस फॉर द डेटा इनपुट फ्रॉम एनी डिव्हाइस. जसं मी सांगितलं आय स्ट्रीम म्हणजे काय, इनपुट स्ट्रीम. त्याचा यूज कशासाठी होतोय, डेटा इनपुट फ्रॉम एनी डिव्हाइस. इट सपोर्ट फंक्शन लाईक गेट लाईन, रीड फॉर रीडिंग डेटा. ठीक आहे, कुठले कुठले फंक्शन सपोर्ट करणार आहे त्याला, गेट लाईन, रीड. इट ऑल्सो प्रोव्हाइड ओव्हरलोडेड ऑपरेटर फॉर रीडिंग डेटा. आता ओव्हरलोडेड ऑपरेटर कुठलंय सांगू शकता, सी इन की सी आउट? एनीवन टेल? आता येतोय आवाज माझा? Yes, ma'am. ठीक आहे. त्यानंतर ओ स्ट्रीम दॅट इज आउटपुट स्ट्रीम. हा क्लास कशासाठी यूज होतोय बघा. द क्लास प्रोव्हाइड द फंक्शन टू राईट, that is insert data into some device. It support the function like put, write, to write the data to some device. First I stream कुठले कुठले होते, गेट लाईन आणि रीड इनपुट साठी होते. तसंच ओ स्ट्रीम कशासाठी यूज होतोय, आउटपुट डेटा इन्सर्ट करण्यासाठी. मग त्याचे फंक्शन कुठले कुठले येणार आहे, पुट, राईट. क्लिअर? नेक्स्ट वन आहे तुमचा फाईल स्ट्रीम. जसं मी पहिले स्टार्टिंगला सांगितलंय, फाईल स्ट्रीम कशासाठी यूज होते, बोथ इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. क्लिअर? त्यानंतर आय एफ स्ट्रीम झालेलं आहे आपलं, ओएफ स्ट्रीम झालेलं आहे, इनपुट फाईल स्ट्रीम, आउटपुट फाईल स्ट्रीम आणि आयओ स्ट्रीम. क्लिअर? आय एफ स्ट्रीम अगेन याच्यामध्ये कुठले कुठले इनपुट ऑपरेशन परफॉर्म होणार आहे, लाईक इनपुट मोड, इनहेट फंक्शन, गेट लाईन, रीड. ओके. ऑल्सो ओएफ स्ट्रीम स्ट्रीम कुठले सांगितले होते, पुट सांगितलं होतं, राईट सांगितलं. सेम ऍज इट इज ओएफ स्ट्रीम मध्ये पण कुठले कुठले यूज होणार आहे, पुट, राईट हे फंक्शन यूज होणार आहे. क्लिअर? ज्यावेळेस आपण एक सिंपल स्ट्रीमचा प्रोग्राम राईट करतो, त्याच्या ह्या मेन स्टेप्स आहेत. फर्स्ट आहे डिक्लेअर अ फाईल नेम व्हेरिएबल. Then second one, associate the file name variable with this file name. Next one is open the file, then use the file, and last one is the close the file. जसं नॉर्मली आपण ज्यावेळेस C++ मध्ये प्रोग्राम यूज करतो, आपण स्टार्टिंगला हिडर फाईल, त्याच्यानंतर व्हेरिएबल डिक्लेरेशन, नंतर जे इनपुट आउटपुट असेल, काही कॅल्क्युलेशन्स असेल, या पद्धतीने आपण एक प्रोग्राम राईट करतो. इथे काय होणार आहे, फर्स्ट आपला डिक्लेअर अ फाईल नेम व्हेरिएबल, then second one associate the file name variable with the disk file name. Next one open the file, next use the file, and last one is close the file. या जनरल स्टेप्स आहे इनपुट आउटपुट फंक्शन साठी. क्लिअर? हा जो चार्ट आहे दिसतोय सगळ्यांना स्क्रीन, मी जो हायलाइट करते आहे Yes, ma'am. हा वाला. स्ट्रीम क्लासेस आल्यानंतर तुम्ही फोकस ओनली ह्या 3 क्लासेसवर करायचा आहे, दॅट इज आय एफ स्ट्रीम अगेन इनपुट ओनली, ओएफ स्ट्रीम दॅट इज आउटपुट, आणि एफ स्ट्रीम इनपुट आउटपुट. होल युनिट मध्ये तुम्हाला हे 3च क्लासेस शिकायचे आहे की इनपुट, आउटपुट आणि फाईल स्ट्रीम. क्लिअर? आता हे सिक्वेन्शियल ऍक्सेस फाईल आहे, ते कसे क्रिएट होतात बघा. त्याचे फ्लॅग्स दिलेले आणि त्याचे ओपनिंग मोड्स दिलेले आहे. हे थेरी पार्ट साठी तुम्हाला विचारू शकता, ऍप म्हणजे काय, अपेंड, एटी म्हणजे काय, बायनरी म्हणजे काय, इन म्हणजे काय, आउट म्हणजे काय, ट्रंक म्हणजे काय, याचा प्रत्येकी यूज दिलेला आहे. जसं अपेंड काय,
Set the stream position indicator to the end of the stream before each output operation. सेम ॲज इट इज इनपुट आउटपुटचे ऑपरेशन दिलेले. ट्रंकेट म्हणजे काय? एनी करंट कंटेंट इज डिस्कार्डेड अज्युमिंग अ लेंथ ऑफ 0 ऑन ओपनिंग. हे तुमच्या फक्त यूज करण्यासाठी, तुम्हाला या नोन असण्यासाठी मी हे मेन्शन केलेले आहे. बेसिक आजचे टॅक्स होते लेक्चर मध्ये मला एवढं सांगायचं व्हॉट इज मीन बाय स्ट्रीम क्लासेस. आता स्ट्रीम मध्ये सीन आणि सी आउट जे आपण बघितले इनपुट आणि आउटपुट, पुढे जाऊन त्याचाच इनपुट आणि बोथ इनपुट आउटपुट डिफॉल्ट मोड पॅरामीटर मध्ये कसं ते आपण बघितले. मी तुम्हाला दाखवलेलं आहे की यूज होणार आहे आणि हे थेरी पेपर मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. सो ही पीपीटी आणि ज्या नोट्स असतील मी त्या ग्रुप वरती सेंड करेन. ओके.